संस्कार भारतीच्या सर्व कार्यकर्त्यांना, माझ्यापेक्षा ते ज्येष्ठ जे आहेत त्या सगळ्यांना नमस्कार. संस्कार भारती काय काम करते हे आपण म्हणतो, आपल्याला माहिती आहे, पण तितकं माहीत नसतं हे मला परवाचा कार्यक्रम बघितल्यावर लक्षात आलं की 24 वर्ष ही संस्था इतकं प्रचंड प्रमाणात काम करते आणि खूप मला आनंद वाटला. एक शिबिर मी त्यांचं पूर्वी पण खूप अटेंड केलं होतं, पण आपल्याला कल्पना नसते की एवढं हे इतकं प्रचंड काम आहे. आज मला असं सांगायला लागलं की इथे नृत्याचा विभाग प्रथमच सुरू होत आहे. मी थोडक्यातच बोलणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गीतम वाद्यम च नृत्यम च त्रयम संगीतम उच्यते, म्हणजे गायन, वादन आणि नृत्य तिन्हीचा समावेश संगीतात असतो. या संगीताची उत्पत्ती झाली ॲक्च्युली स्वर्गलोकामध्ये. सॉरी, इंग्लिश शब्द आला. स्वर्गलोकामध्ये जेव्हा भगवान शंकरांनी वृत्रासुराचा वध केला त्यावेळेला त्यांनी आनंदाने तांडव नृत्य केलं आणि त्याच्यातनं संगीताचा जन्म झाला. त्यावेळेला तिथे गंधर्व गायन करत असत आणि अप्सरा नर्तन करत असत. नारद मुनीचा प्रचार सगळीकडेच होता, स्वर्ग, पृथ्वी, पाताळ. त्यांनी तिकडचं संगीत, त्याला मार्गी संगीत म्हणत असत पूर्वी, ते त्यांनी आपल्या पृथ्वीवर आणलं आणि ते देशी संगीत म्हणून पुढे प्रचारात आलं. भरत मुनींनी शिकून घेतलं, त्याचा तो प्रचार त्यांनी केला. आता हे जे संगीत आपल्याकडे आलं त्याचा उपयोग जास्ती करून परमेश्वराची स्तुती करणं आणि मोक्षप्राप्ती, यज्ञ जे करायचे, याग यज्ञ त्यावेळेला केला जात असे. आता मोक्षप्राप्ती म्हणजे तरी काय हो? कुठल्याही कलेच्या माध्यमातून ईश्वराच्या जवळ जाण्याचा जो प्रयत्न आहे तो मोक्षप्राप्ती. ते प्रत्येक जण नृत्य करणारे त्यांच्या कलेतून, संगीत गाणारे त्यांच्या कलेतून परमेश्वरापर्यंत पोहोचायचा प्रयत्न असतो. आता हीच मोक्षप्राप्ती कलाकार, रसिक आणि परमेश्वर या तिघांनाही जोडणारी असते. जेव्हा आपण एखादा कार्यक्रम ऐकतो तेव्हा रसिक आणि कलाकार इतके एकरूप होतात की ते तू वेगळा आणि मी वेगळा हा भावच राहत नाही. तसंच परमेश्वराच्या बाबतीत तत्वम असि हे तत्वज्ञानात जे सांगितलंय त्यात तोच उद्देश सगळ्या या सर्व कलांच्या बाबतीत आहे. आणि याच कलेची मनापासून केलेली साधना कलाकाराला ईश्वराशी तादात्म्य पावण्याची शक्ती देते, मीपणा विसरायला लावते, षड्रिपूंपासून दूर राहायचा त्यांनी प्रयत्न करावा अशी एक आतल्यातून शक्ती मिळते. ह्याच कलांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जपण्याचं, सर्वांचं मन संस्कारक्षम करण्याचं मोठं काम संस्कार भारती संस्था अनेक वर्ष करते. आपल्याला माहिती आहे, त्यांचे उपक्रमही माहिती आहेत. ही संस्था त्यांनी असं मला सांगितलं की संगीताचा जास्तीत जास्त उपयोग आतापर्यंत केला गेला आहे, त्या मानाने नृत्याच्या दृष्टीने हे आता त्यांचा नवीन उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. ज्या भगवान शंकरांनी तांडव नृत्यानंतर संगीताचा जन्म झाला त्याच भगवान शंकराच्या मंदिरात हा उपक्रम आज चालू होतोय. ही एक खूप चांगली गोष्ट मला भावली आणि तो यशस्वी होणारच. त्यातून खूप पुढे मोठं काम होणार आहे. संस्कार भारतीच्या सगळ्या कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि असंच त्यांनी पुढे खूप कार्य करावं अशी इच्छा. स्वप्नाताईंचं तुम्ही सगळं ऐकलंच, आपण आता त्यांचा डान्स बघणार आहोत. मला स्वतःला वाद्यसंगीत भयंकर आवडतं, कथ्थक आवडतं, भरतनाट्यम सगळे मी बघते, त्यातनं आनंद घेते. धन्यवाद. धन्यवाद.